म्हणजे एक्स काय होईल टी स्क्वेअर होईल. मग डिफरन्शिएट केलं दोन्ही साईड तर dx इज इक्वल्स टू टी इंटू dt होईल. म्हणजे हे इंटिग्रेशन चेंज होईल कुठेपर्यंत की लॉग ऑफ रूट ऑफ एक्स आहे तर हा होईल लॉग ऑफ टी डिवायडेड बाय 3x आहे हा होईल 3t स्क्वेअर. dx आहे मग dx कुठे चेंज होईल 2t इंटू dt सोबत. आता न्यूमरेटरचं एक टी डिनॉमिनेटरचं एक टी होईल कॅन्सल. 2/3 हा नंबर आहे हा घेऊ आपण इंटिग्रेशनच्या बाहेर. आता मध्ये फंक्शन लॉग ऑफ टी अपॉन टी विथ रिस्पेक्ट टू dt. आता याला काय चेंज करू आपण 2/3. आता लॉग ऑफ टी आहे लॉग ऑफ टी आहे लॉग ऑफ टी जर मी पाहिलं सिंपल तर लॉग ऑफ टी एफ ऑफ एक्स 1/t लॉग ऑफ टीचा d2. मग लॉग ऑफ टी ला मी m पुटअप केलं तर काय भेटेल मला 1/t dt हा होईल माझा dm. मग मी काय करतो सिंपल आता 2/3 हा इथं मी काय करतोय लॉग ऑफ t इंटू 1/t dt म्हणजे हा काय होईल 2/3 इंटिग्रेशन लॉग ऑफ टी म्हणलो तुम्ही m इंटू 1/t dt काय होतं मला dm. म्हणजे हा होईल 2/3 इंटू m चा इंटिग्रेशन m स्क्वेअर अपॉन 2 हा 2 होईल कॅन्सल म्हणजे हे काय होईल m स्क्वेअर अपॉन 3 m स्क्वेअर अपॉन 3. आता m ची व्हॅल्यू काय होती माझ्याकडे लॉग ऑफ t मग लॉग ऑफ t स्क्वेअर अपॉन 3 लॉग ऑफ t काय होतं माझ्याकडे रूट ऑफ x म्हणजे याची व्हॅल्यू होईल लॉग ऑफ रूट ऑफ x अपॉन 3 याचा स्क्वेअर न्यूमरेटर स्क्वेअर फक्त. आता हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह करण्याऐवजी आपण जर डायरेक्ट लॉग ऑफ रूट ऑफ एक्स ला जर पुटअप केला असतं तरी चाललं असतं. मग लॉग ऑफ रूट ऑफ एक्स ला जर मी पुटअप केलं असतं लॉग ऑफ रूट ऑफ एक्स ला टी पुटअप केलं असतं तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह आला असता 1 इंटिग्रेशन 1 रूट ऑफ एक्स इंटू आता रूट ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स dx इज इक्वल्स टू dt. इथं काय झालं असतं 1/2 x dx इज इक्वल्स टू dt म्हणजे 1/x dx हा झाला असता 2 dt. मग मी काय केलं असतं इक्वेशन मध्ये लॉग ऑफ रूट ऑफ एक्स काय म्हणलो होतो आपण t अपॉन 3 इंटू 2 dt इज इक्वल्स टू काय झाला असता 2/3 इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर सॉरी इंटिग्रेशन ऑफ टी dt टी स्क्वेअर इथंच नाही येणार इथं टी टू द पॉवर 1 राहील. हा या पुढच्या स्टेपला मात्र तो टी स्क्वेअर झाला असता टी स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे इथं परत काय झाला असता कॅन्सल झाला असता टी स्क्वेअर अपॉन 3 टी ची व्हॅल्यू लॉग ऑफ रूट ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 3. दोन्ही मेथडनं उत्तर सेमच येणार.